भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांना मंत्रिमंडळातून काढण्यात आलं आणि ही वस्तुस्थिती कळायलाच पाहिजे। त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीची एवढी ताकद असताना का काही निर्णय दिले जात नाही असे टीकास्त्र अजित पवार यांनी भाजपावर सोडले आहे। शेतकऱ्यांचा जो बोजा होता तो बोजा काढण्याच्या करता पण कारवाई संजय राऊत त्या ठिकाणी केली, पण पुढे आज एवढी मोठी ताकद माझ्या माहितीप्रमाणे एक राष्ट्रवादीचा 11 पैकी 2 शिवसेनेचे आणि 8 भारतीय जनता पक्षाचे, अजून काय ताकद तुम्हाला पाहिजे? आज भारतीय जनता पक्षाने सांगितलं पाहिजे की त्यांच्या काही नेत्यांना का मंत्रिमंडळात काढलं, याबद्दलची वस्तुस्थिती कळाली पाहिजे। वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप केले जातात, भ्रष्टाचारामध्ये बदनाम त्या ठिकाणी केलं जातं आणि लोकांच्या मनामध्ये समरावस्था त्या ठिकाणी केली जाते। मला तर आता सांगितलं एका भाजपाच्या नगरसेवकाने डॉक्टरला हॉस्पिटलवरच हल्ला केला। डॉक्टर उपचार करण्याकरता एका डॉक्टरवर हल्ला करण्याचं काम आपण केलं पाहिजे।